कांस्य चित्रपट महोत्सवासाठी मराठी ते 4 चित्रपटांची निवड झाली आहे। या चित्रपटामध्ये खालिद का शिवाजी या चित्रपटाची देखील निवड झाली आहे। या चित्रपटाच्या नावामध्येच वेगळेपणा दर्शवला जातोय। या चित्रपटाचे निर्माते आपल्यासोबत आहेत मायकल थेवर सर पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। या चित्रपटाच्या नावामध्येच वेगळेपणा दिसतो, नेमका हा चित्रपट काय आहे? नमस्कार महाराष्ट्र, माझे नाव मायकल थेवर आहे। मी मूळ निवासी तमिळनाडूमधून आहे आणि माझा जन्म कर्नाटकमध्ये झाला आणि मुंबईला हायर एज्युकेशनसाठी आलं होतं। माझं शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये झालं आणि मी सेक्युलर थॉटमध्ये विश्वास करतो। तर मी आता अमेरिकेमध्ये 32 इयर्स मी अमेरिकेमध्ये सेटल्ड आहे आणि माझी कंपनी आहे स्वतःची। तर जेव्हा मी अमेरिकेत होतो तर मला एक मित्र येऊन भेटला आणि सांगितलं की राज मोरे साहेब असं मूवी बनवतात। मूवी खालिद का शिवाजी नावाचे आहे। त्यांनी स्क्रिप्ट दाखवलं मला। हा स्क्रिप्टमध्ये माझ्या बिलीफ्स दर्शना मला जेव्हा मी हे स्क्रिप्ट बघितलं तर मला खूप आवडलं। हा स्क्रिप्ट स्टोरी आहे एक मुस्लिम मुलाची स्टोरी आहे। कसं तो शिवाजी महाराजांना आवडतो, त्यांना रिस्पेक्ट करतो आणि त्यांना एम्युलेट करतो आणि तो त्यांच्या जे गुड थॉट्स आहे, शिवाजी महाराजचे गुड थॉट्स कसं त्याच्या लाईफमध्ये यूज करायचा स्टोरी होतं आणि कसं त्याला मुस्लिम लोक आणि हिंदू लोक कसं त्याला त्रास देतात आणि कसं तो ते त्यांचे गुरु कसं त्याला दाखवतो, कसं शिवाजी महाराज हे एक थॉट आहे आणि त्या थॉटला रिस्पेक्ट करायचं आणि त्यांच्यासारखं व्हायचं। तर हे एक नॅशनल इंटिग्रेशन आणि सामाजिक जोडण्याचं काम करतो। त्या वेगळं स्टोरी आहे, एक नवीन स्टोरी आहे आणि ते लोकांना खूप आवडेल असं माझी इच्छा आहे। अगदी ही कथा नेमकी खरंच वेगळी आहे, पण शिवाजी महाराज म्हटले की अगदी सगळ्यांचे भावनेचं स्थान। तुमच्या सोबत शिवाजी महाराज कसे जोडले गेले किंवा तुम्हाला ही कथा का करावीशी वाटली? तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या लोकांनी मला उभे केलेलं आहे। माझे अभ्यास इकडे झालं, माझी मिसेस महाराष्ट्रीयन आहे। मी रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासीबरोबर काम केलं आणि माझ्या सक्सेसमध्ये महाराष्ट्राची खूप देणगी आहे। तर जेव्हा मला असं वाटलं की मी महाराष्ट्रासाठी काय करू शकतो पेबॅक, तर मला असं वाटलं की मी पण महाराष्ट्रासाठी एक संदेश देऊ शकतो, लोकांना एकत्र आणायचे संदेश देऊ शकतो आणि मास मीडिया या मूवी ह्याच्यासारखं दुसरं मीडियम नाही, TV समजा मूवी। तर मला खूप आनंद होते की मी महाराष्ट्रासाठी काय करू शकतो आणि ह्याच्या मूवीमुळे मी मी प्रयत्न केलो लोकांना पेबॅक करायचे। बरोबर सर, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही अमेरिकेमध्ये आहात, त्याचबरोबर तुम्ही मूळ मराठी भाषिकही नाही आहात, पण या सगळ्यामध्ये वावरत असताना तुम्हाला मराठीमध्ये चित्रपट हा करावा का वाटला नेमका? तेच मी जसं बोललो की पेबॅक टू सोसायटी हा इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जेव्हा सक्सेस होतात लाईफमध्ये, तुम्हाला जे लोकांनी, तुम्हाला जे कम्युनिटीनी तुम्हाला मदत केलं आणि तुम्हाला उभे केलं, त्या कम्युनिटीसाठी प्रत्येक माणसांनी काय करायचं, पेबॅक काय त्यांना संदेश द्यायचं। जसं की मी चॅरिटी खूप करतो महाराष्ट्रामध्ये, लोकांना खूप मदत करतो। कॉलेज मी माझा इतिहास आहे की मी आजपर्यंत 20-25 मराठी मुलांना मुलींना अमेरिकेला घेऊन जाऊन त्यांना सेटल केलेलं आहे। तर हा मूवीमुळे मला हे प्रोत्साहन केलं की हे करायचं आहे। हा मूवी केलं तर मी संदेश देऊ शकतो लोकांना, एकत्र यायचा संदेश सगळ्या कम्युनिटीने, असं माझी इच्छा होती आणि मला संधी भेटलं आणि मी केलं। अगदी सर, या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा प्रवास म्हणजे चित्रपटाचा प्रवास तर नक्कीच आहे, पण या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा प्रवास फार महत्त्वाचा आहे। तुम्ही जिथून सुरुवात केली त्यानंतर मुंबईमध्ये नेमका हा प्रवास कसा होता, काय सांगाल? तर माझे आई वडील अशिक्षित होते। माझे डॅडी ते एक कामगार होते फॅक्टरीमध्ये आणि आम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये आपलं जीवन व्यक्त केलं। गरिबी असताना जेवायला नसतो कधी असं करून आम्ही स्ट्रगल करून, मी जेव्हा दांडेली कर्नाटकमध्ये होतो तर
लाकड विकून मी घराला 10-15 रुपये आणायच्या त्यावेळी. असं माझं जीवन गेलेलं आहे. आणि मी मुंबईला 85मध्ये आलो आणि मी धारावीच्या झोपडपट्टीमध्ये राहिलो आणि चेंबूरच्या स्लममध्ये राहिलो आणि 2-3 जॉब करून, साईड जॉब करून, ट्युशन देऊन मी माझा अभ्यास पूर्ण केला. मी टाटा इन्स्टिट्यूट निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क चर्चगेटमध्ये BSW करताना माझी मिसेस भेट झाली. सुषमा गणवीर होतं त्याचे नाव. ती माझी मिसेस आहे आणि ती महाराष्ट्रीयन होती. आम्ही ते खूप संघर्ष चालू होतं आणि लग्न करून MSW मी केलं. नंतर अमेरिकेला जाऊन स्ट्रगल केलं आणि तिकडे पण 2-3 जॉब करायचं 92मध्ये. आणि 2000ला मी एक कंपनी सुरू केलं. इट्स कॉल्ड आमनी हेल्थ सर्व्हिसेस इंक. USA कंपनी आहे. आमचे तिकडे पेन्सिल्वेनियामध्ये 15 क्लिनिक्स आहे आणि न्यूजर्सीमध्ये 4 आहे. तर असं आपला मोठा कंपनी आहे. आणि प्रत्येक वर्ष मी मुलांना संधी देतो अमेरिकेला यायला, सायकॉलॉजिस्टला, MSW केलेला, सोशल वर्करला, आणि त्यांना जॉब देतो. सर, आतापर्यंत तुमचा जो काही प्रवास आपण बघितलाच, आता मुंबईमधून तुम्ही अगदी स्ट्रगल करत गेला. अमेरिकेमध्ये असे काही अनुभव आलेत का, किंवा तो प्रवास नेमका तुमचा कसा होता, किंवा तिथे स्ट्रगल कसं काय केला तुम्ही? अमेरिकेमध्ये पण तुम्ही जेव्हा जातात तेव्हा स्ट्रगल करावं लागते. प्रत्येक माणसाला वेगळं स्ट्रगल असतात लोकांना. तुम्ही कसं परिस्थितीने तिकडे गेलं, किती तुम्ही पैसे घेऊन गेलं, तुमचा पाठिंबा काय आहे ह्याच्यावरती ते निर्भर असते. मला खूप स्ट्रगल करावं लागलं. तो खूप कमी पैशात काम केलेलं आहे. $4 $5 2-3 जॉब करून. पण मला तिकडे एक आफ्रिकन अमेरिकन माणूस भेटला. त्यांचं नाव मी सांगतो, विल्यम कॅम्बल म्हणून. तो एक क्लिनिक चालवत होता, ड्रग अँड अल्कोहोल क्लिनिक. त्यांनी मला खूप मदत केली. आम्ही असं म्हणतो, जेव्हा मी गेलो होतो तेव्हा कॅलिफोर्निया रायट्स होतं आणि ते लोकांनी बोललं की जे आफ्रिकन अमेरिकन कम्युनिटी आहे त्यांच्याबरोबर जायचं नाही, दूर राहायचं त्यांच्याबद्दल. ते सगळं व्हायलन्समध्ये ह्याच्यामध्ये आणि चोरी वगैरे करतात. पण असं मला उलटा अनुभव झाला. मला त्या माणसांनी आपल्या ह्याच्यामध्ये घेऊन मला मेंटॉर केलं आणि मला शिकवलं त्याचं. तर माझ्या स्ट्रगलमध्ये माझी मिसेसचं खूप पाठिंबा होतं आणि त्यांनी माझी सहकार प्रत्येक स्टेपमध्ये दिलं. आणि ती नव्हती तर आम्ही ह्या कंपनी ह्या स्थितीवर आणू नाही शकतो होतं. आणि मी तिच्या आभारी आहे आणि ती माझ्या पाठिंबा आहे. पण स्ट्रगल आम्ही दोघाला इक्वल केलं. आणि जेव्हा अमेरिका इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, तर जेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते तेव्हा तुम्ही ग्रॅस्प करायचे. ते ग्रॅस्प मी सही वेळी केलं आणि त्याच्यामध्ये खूप इन्व्हेस्ट केलं आणि स्ट्रगल केलं फायनान्शियली. हे ते घरी गिरवी ठेवून, बिझनेससाठी पैसे देऊन, पगारासाठी पैसे काढले. असं करून आम्ही चांगलं झालं. वेटरचं काम पण केलं हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, कॅशसाठी. जेव्हा तुम्ही जातात H1 विजामध्ये तुम्ही एकच जॉब करू शकता, पण बिझनेससाठी मला करायचं होतं. तर स्ट्रगल इझी नव्हतं. नथिंग कम्स इझी. यू हॅव टू वर्क हार्ड फॉर एव्हरीथिंग. यू हॅव टू स्ट्रगल. बट इफ यू गेट द राईट ऑपॉर्च्युनिटी, यू हॅव टू ग्रॅब इट अँड टेक इट अंडर युअर विंग्स अँड यू कॅन फ्लाय हाय. दॅट इज माय थॉट्स. अगदी सर, म्हणजे तुमची कथा ही अगदी खूप छान आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाची देखील कथा खूप लोकांना आवडेल एवढं नक्की. पण चित्रपट नेमका येतोय कधी आणि लोकांनी का नेमका हा चित्रपट बघावा असं तुम्हाला वाटतं? तर हा फिल्म महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 4 फिल्ममध्ये हा फिल्म सिलेक्ट केलेला आहे. ते काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सिलेक्ट केलं म्हणजे ह्याच्यामध्ये स्टोरी खूप चांगली स्टोरी आहे, खूप वेगळी स्टोरी आहे. आणि लोकांना प्रोत्साहन करणार की आम्ही आपला जे महाराज शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे महाराष्ट्र आणि मराठी लोकांसाठी, तर एक वेगळं ह्याच्यानं तुम्ही बघू शकता. आणि ह्या मूवीमधून एक पॉझिटिव्हिटी येऊ शकतो आणि आम्ही लोकांना सगळं एकत्र घेऊन कसं पुढं व्हायचं ह्या स्टोरीमध्ये मॉरॅलिटी आहे, मॉरल स्टोरी आहे.
तर त्यामुळं सगळ्या लोकांनी बघायला पाहिजे, हे माझी अपेक्षा आहे. आता रिलीज होणार आहे, आम्ही डिस्ट्रीब्युटर आणि हे बघत आहे. आता कान्समध्ये फिल्म फेस्टिवलमध्ये एक्झिबिशन आहे, तुम्ही तिकडे जाऊन तुम्हाला स्टॉल भेटते महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून. आम्ही आपला मूवी दाखवू शकतो लोकांना. तर तिकडे येणारे बायर्स येणार आहे आणि बघूया कोणी बायर्स वगैरे भेटतात किंवा डिस्ट्रीब्युटर भेटणार, नाहीतर आम्ही येऊन 1-2 महिन्यात या फिल्म इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये रिलीज करू. नक्कीच या चित्रपटामध्ये वेगळेपणा आहेत. जसा हा खालिद का शिवाजी आहे तसा मायकलचा शिवाजी आहे असं पण आपण म्हणू शकतो. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये येणार आहे, तुम्ही चित्रपट जाऊन नक्की बघा. सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचे धन्यवाद. नमस्कार, महाराष्ट्र करतो आणि माझ्या अपेक्षा आहे की तुम्ही जाऊन ह्या मूवी थिएटरमध्ये बघेल, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.